रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल वरवा तो हा माधव वरवा तो हा माधव वरवा तो हा माधव वरवा सुख झाले हो साधने रूप पाहता लोचने सुख
हा माझा विश्वास संतांची ये पायी हा माझा विश्वास संतांची ये पायी हा माझा विश्वास संतांची ये पायी हा माझा विश्वास संतांची ये सर्व भावे दास झालो त्यांचा त्याची माझे हित करीते सकळ त्याची माझे हित करीते सकळ सर्व भावे दास झालो सर्व भावे दास झालो त्यांचा तिची माझे हित करीती सकल तिची माझे हित करीती सकल संतांची पायी हा माझा विश्वास संतांचे ये पाये हा माझा विश्वास सर्व भावे झालो त्यांचा सर्व भावे झालो त्यांचा तिची माझे माझे हित करीते सकल तिची माझे हित करीते सकल जेणे हा गोपाळ कृपा करी 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 जेणे हा गोपाळ
शटा एकादशी हा षटतीला हा षटतीला एकादशी आठवडा 15वड्याप्रमाणे महिन्यातून आपल्या 2 एकादशी होतात. त्याच्यामध्ये ही दुसरी एकादशी आहे, नाही पहिलीच एकादशी आहे, या महिन्यातली पहिली एकादशी. तर त्या एकादशीच्या निमित्ताने मजा पापराकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा, हा संतांचा निरोप. मी कोणी कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाहीये. तुम्ही मला सर्व मंडळी, तुम्ही माझे सर्व माता पिता बंधू भगिनू, माझे अधिकारी वर्ग, मला जिथे उभा केलाय कीर्तन तुम्हाला करायचं आहे. मी फक्त उभा या मातीचा पुतळा इथे उभा आहे. जे माझ्या ह्याच्यातून निघेल, संतांची कृपा झालेली आणि त्याच्यातून निघेल, जे वाणीतून निघेल, तुम्ही मला सांभाळून घ्यायचं आहे. कारण काय माहिती, मागे पुढे उभा राही सांभाळी आली आगत निवारायला. 12 दिवसानंतर सेवा आलेली आहे. हा अभंग मला वाटतं मी 20 वर्षापूर्वी आपल्या केंद्रामध्ये घेतला होता. तिथे पहिला अभंग घेतला होता, धन्य आजी दिलं झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैने गेले उठा उठी, तुका म्हणे आले घरात पोची दिवाळी दसरा. ह्याच्यावर आमची भरपूर चर्चा झाली होती. वारकरी विरोध पार्टीची असं शास्त्रामध्ये पुढे दाखवलं की तुका म्हणे आले घरात पोची दिवाळी दसरा. हा म्हणजे आम्ही बोललो संत आले घरात. आता दिवाळी दसरा नाही का, संतांची भेट झाली, संतांची भेट झाली. पण त्याचा भावार्थ थोडासा दुसरा आहे की जेणेकरून भेट कधी होते, दिवाळी दसरा कधी होतो, संत कधी, ज्या दिवशी अनुग्रह झाला त्या दिवशी मोक्ष पावला. त्या भावार्थ वेगळा. आपला हा कीर्तनार्थ नाही, परंतु तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय ना पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा झालाय. कारण तुम्ही सगळे आलेले अवतार नाही, ही सर्व श्रीपाद भावांची हौस आहे. तुम्ही आम्ही एकच आहोत सगळे, ह्याच्यामध्ये कोण अधिकारी कोण शिष्य कोणी नाहीये, सर्व एकच आहोत. कारण त्या बाबांचे जिथे आपल्या संतांनी आपल्यावरती अनंत उपकार केले, किती उपकार केले. आणि त्यांच्या पुण्यतिथी, आता बाबांची पुण्यतिथी झाली, बाबांची 22, 23, 24, त्याच्यानंतर आता केरोबाबांची झाली. अशा प्रकारचा आणि 5वी पुण्यतिथी आमच्या आईंची पण होती, जाईबाईची, म्हणजे आमची आई म्हणजे कोण, मोठीची आई आहे काय, त्यांची पण होती. अशा प्रकारच्या त्याच्या भांडणामध्येच मी अभंग असा घेतला की संतांच्या पायी हा माझा विश्वास आणि सर्व भावे दास व्हावं त्यांच्या संपूर्ण एकत्र केला की थोडासा विचार केला की एकत्रीला आपण अभंग कोणता घ्यावा. तर आता नवीनच आता सर्व पुण्यतिथी झालेले आहे, पुढे आपण तो अभंग घेतला तर माझ्या हिशोबाने मला जरा बरा पडेल आणि माझी मंडळी मला धरून चालतील, ह्या हिशोबाने मी हा अभंग निवडला होता. आणि तो तुम्ही सुरुवात चांगल्या प्रकारे केली आहे. आणि मी पहिलंच तुम्हाला सांगितलं मी काही कीर्तनकार नाहीये, माझ्याकडे गायनाचं अंग नाहीये, म्हणून सुरुवात सांगितलं तुम्ही करा. अभंग मी बोलत नाही, सांगू शकतो, पण त्याला अडचणी, गायला अडचणी येतात, हे स्पष्ट सांगितलेलं बरं. लपवून ठेवून काय करायचं आपल्याला, जे आहे ते सत्य सांगायचं, म्हणून सुरुवात तुम्ही करा. पांडुरंग करू प्रथम
साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः. तुम्ही संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व व्हावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. भाग लिया मज वाहतील कडिये त्यांचे जोडे सर्व सुख. तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणे शेष घेईन ओढी वचन न ओढी बोलले ते. तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला जगद्गुरु जगतमान्य संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे. अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्या गुरुचं वर्णन करत आहे. संतांची पायी हा माझा विश्वास आणि सर्व भावे दास झालो त्यांचा. आपल्या गुरुबद्दल त्यांनी केलं. तुम्ही आम्ही आपल्या गुरुबद्दल हेच करतोय. श्रीपाद बाबांनी पण हेच सांगितलं. विश्वास ठेवला पाहिजे. कशावर विश्वास ठेवायचा आहे? जे तुम्हाला दिलेलं नाम, जे तुम्हाला दिलेला अनुग्रह, जो तुम्हाला केलेला प्रबोध, हा त्यांनी जसा होता तसा तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवला. हे संतांनी कार्य केलं. म्हणून त्यांच्या ह्याच्यावरती, महावाक्यावरती, त्यांच्या वेदांतवरती, त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवला पाहिजे. आणि तुम्ही आम्हाला विश्वास ठेवला म्हणून आज आपण एवढ्या वर्षामध्ये या नारदाच्या गादीवरती आम्ही, तुम्ही सगळी जी मंडळी, आपली सगळे मंडळी कीर्तनकार आहे, हे सर्व अधिकारी पुरुष आहेत आणि बसलेले स्वतः याच्यामध्ये म्हणजे विश्वास ठेवला म्हणून आपण इथपर्यंत पोहोचलो. आपल्या ह्या गावामध्ये 30-31 वर्षापूर्वी इथे सुरुवात झाली. आमचे परममित्र सत्यवान महाराज यांनी 93 मध्ये आम्हाला एक मेसेज दिला की भाऊ आज बाबा येणार आहे. 52 गुरुपौर्णिमा होती, तर या महाप्रसादाला या, दर्शनाला या. आणि त्यांनी सांगितलं निरोप जयदिनीनं आम्ही आणि बाळा वराटकर आम्ही तो. हे का सांगायचं माहिती का? मी अभंग तसा घेतलाय म्हणजे विश्वास ठेवला म्हणून आज मी या जागेवरती उभा आहे. अनेक प्रसंग आले, अनेक व्यक्ती आल्या, सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्ही सांभाळा, तुम्ही संत माय, म्हणून मी पहिलंच बोललोय, तुम्ही संत माय बाप कृपावंत, की तुम्ही माझ्यावरती अनंत उपकार केले. ह्या देहावरती हा नाशिवंत देह आहे, हे आहे काय? तो हाच भगवंत आहे आणि तोच माझा अनुग्रह, तेच तुम्ही संतांनी दिलेला आहे. माझ्या श्रीपाद बाबांनी आपल्याला सगळ्यांना समजावून सांगितलं, भाऊ जे तुम्हाला जे मिळालंय ना, तुम्हाला जे दिलंय ना, त्याच्यावर लक्ष राहा. जरी मला विसरले तरी चालेल, परंतु मी दिलेल्या त्या नामाला विसरू नका. बघा किती उपकार आहे संतांचे. आपण बोलतो का? आपण बोलणार नाही, पण त्या महात्म्यांचे किती उच्च कोटीचे उच्चार होते आपल्यासाठी, जगासाठी, या महाराष्ट्रासाठी. बघा काय केलं त्या महात्म्यांनी. आज तुम्ही विचार करा, आपल्यावरती दुःखाचे डोंगर होते, दुःखाचे डोंगर होते, ते त्यांनी सुखाचे करून ठेवले म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. आणि त्यांच्या शब्दावरती आपण विश्वास ठेवला. आणि 93 सालापासून जी चालत आलेली परंपरा दिव्या गावामधली आजपर्यंत, मला वाटतं आता 31 वर्ष असेल. आज बरोबर ना? 31 वर्ष तर चालू राहिली, म्हणजे चालू आहे तेव्हापासून तर आजपर्यंत. कारण काय माहिती आहे, एकादशी आता बघा सगळीकडे, आपल्याकडे तसं बघायला गेलं सगळीच होत होत्या, ठाणे जिल्ह्यामध्ये सगळीकडे होत होत्या. परंतु जसा बावडीचा पाजर, बावडी पत्तरा कातळ भाग असतो, तर त्याच्यावरून थोडेसे झरे वगैरे उत्पन्न होतात. कशा प्रकारे या देवा गावामध्ये नारायण महाराज, अरविंद महाराज, तुकाराम महाराज यांच्या घरामध्ये केंद्र चालू केलं. त्या केंद्रामध्ये चिंतनाचा भाग, नाना यायचे, अनुग्रह द्यायचे, चिंतन करून घ्यायचे. आम्ही मंडळी यांच्याकडे दातवीला जात होतो. आम्ही दळवी महाराजांकडे, शरद महाराजांच्याकडे चिंतन करायला आमच्या काळामध्ये म्हणतोय तुम्हाला. आणि अशा प्रकारे त्यांनी सांगितल्या त्या नामावरती आम्ही विश्वास ठेवला. समजलं का? जे संतांनी सांगितलं तेच केलं आणि तेच करत आहोत.
मार्ग गावून गेले आधी दयानिधी संत ते केलेचे पत्ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. जर संतांनी सांगितल्या मार्गाने आपण गेलो तर त्या शेवटच्या ह्याच्यापर्यंत पोहोचू. आणि जर आपण असा भाग लिया मग ते नंतर होणार आहे. जर आपण आपल्या जर विचाराने चाललो तर नाही जमणार, पण संतांनी सांगितले त्याच विचाराने गेलो पाहिजे आणि मग आपण त्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचू शकतो. आणि जसे आज आपण इथे पोहोचलो, जो सर्व मंडळी बघा, प्रत्येकाला आज सांगायचं म्हणजे आम्हाला कार्यक्रम करायची आजची सध्याची गरज नाही, कारण आमचं वय झालं. आता ही आपली नवीन मंडळी आहे, नवीन पिढी आहे, यंग पिढी आहे. आज किती वर्षापासून त्याला कार्यक्रम दिले, तुम्ही करा, तुम्ही सांगितलं आम्ही श्रवण भक्ती करू, तो आम्हाला आनंद मिळेल. बाबा आमचे हेच सांगायचे, श्रीपाद बाबा सांगायचे, भाऊ ताई तुम्ही व्यासपीठावर बसा, जर तुम्हाला काय बोलता जर आलं नाही, हे बाबांचे शब्द सांगतो तुम्हाला, जर तुम्हाला काही बोलता नाही आलं तर 2-4 शिव्या मला द्या. बघा उच्च कोटीचे महात्मे. आणि अशा प्रकारे प्रत्येकाला व्यासपीठावर बसवून तयार केली मंडळी. महाराष्ट्रात केली, महाराष्ट्राच्या बाहेरही केली, गुजरातमध्ये केली. जसं नामदेव बाबांनी पंजाबमध्ये एक फार मोठं हे केलं, कीर्ती गाजवली. तशा प्रकारे माझ्या बाबांनी, श्रीपाद बाबांनी, म्हणजे आपल्या सर्वांच्या बाबांनी की हा महाराष्ट्र पिजून काढला. गेले दिगंबरा ईश्वर विभूती, गेले दिगंबरा ईश्वर विभूती, गेले दिगंबरा ईश्वर विभूती, गेले दिगंबरा ईश्वर विभूती, राहिल्या केती जगा माझी वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या आणि बाबांनी वैराग्य सांगितलं. आज आमचे धनराज बाबा वैराग्य सांगतायत, ज्ञानदीप महाराजांनी बाबा सांगितलं, ते वैराग्याच्या गोष्टी सांगितल्या. जे बाबा सांगून गेले तेच सांगतायत, काय वेगळं सांगतायत. काही लोकांना असं वाटतं ते काहीतरी वेगळं सांगतायत, ते कालचे आहे ते परवाचे आहे, त्याच्यामध्ये कोण कालचा परवांचा नाहीये, सम समान आहे, सारखेच आहे. यांनी कधी वेगळं न बघितलं. जर श्रीपाद बाबांकडे अनुग्रह घ्यायला आमच्या नजरेसमोरची गोष्ट, आमच्या कानाने ऐकलेली आणि नजरेने पाहिलेली गोष्ट मी सांगतो तुम्हाला. श्रीपाद बाबांच्या इकडे अनुग्रहाला कोण गेला तर बाबा सांगायचे, जावा ना रामदास बाबा बसले ना तिकडे, त्यांच्याकडे घ्या. रामदास बाबा सांगायचे नारायण बाबा बसले, मग त्यांच्याकडे या. नारायण बाबा सांगायचे तिकडे माने बाबा बसले. बघा, म्हणजे बाबांनी कधी वेगळं पाहिलं नाही. पाहिलं का बाबांनी कधी वेगळं? बाबांनी संत ऐसे तात्काळ कधी आपल्या जसे बाबाने आपल्या खुशीमध्ये चारही महात्मे एकत्र राहिले. अनंत उपकार आम्हाला त्याचं दर्शन तरी मिळालं, त्यांची सेवा तरी मिळाली, म्हणजे त्यांच्या वाणीचे शब्द ऐकायला तरी मिळाले. हे आमचं परम भाग्य समजतो आम्ही. चारही महात्म्यावरची माझ्यावरची अनंत उपकार आहेत. आणि 5वे आपले नाना बाबा. खरोखरच मी सांगायचं म्हणजे माहिती का की बाबांना मी श्रीपाद बाबांनी नारायण बाबा थोडेसे तापट होते, समजलं का, पण श्रीपाद बाबांना तुम्ही काही विचारायला जा, समजावून सहज सांगायचे, सहज बोलणे हित उपदेश करून सहाय्याचं शिकविती, सहज बोलता विशेष काढून टाकायचं, म्हणजे समजावून सांगायचे. अशा प्रकारे सांगणारा तो ह्या जगामध्ये अवताराला आलेला आहे. हा भूतळावरती महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक संत होऊन गेले, पण ह्या संतांनी जे कार्य केलं, तुकाराम महाराजांनंतर, नामदेव महाराजांनंतर, तुळशीदास महाराजांनंतर जे आमच्या श्रीपाद बाबांनी कार्य केलं. अवताराला आला
तळावरती ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अवताराला आले. अवतार घेतला त्यांनी कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. तुमचा आमचा उद्धार केला. माझी नौका किनाऱ्याला लावली, माझी दयाळू श्रीपाद माऊली. माझी नौका किनाऱ्याला लावली, माझी दयाळू श्रीपाद माऊली. किती दयाळू श्रीपाद माऊली, किती दयाळू श्रीपाद माऊली, किती दयाळू श्रीपाद माऊली. माझी नौका किनाऱ्याला लावली, किती दयाळू श्रीपाद माऊली. माझी नौका किनाऱ्याला लावली, किती दयाळू रामपद माऊली. बघा संतांनी काय केलं. आपली तुमची आमची नौका कुठे लावली? किनाऱ्याला लावली. हा? म्हणजे ह्या देहामधलं जो भगवंत हा बोलतो तोच भगवंत आहे. हा श्वास जो घेतोय तोच भगवंत आहे. आणि त्याची बाबांनी काय केलं? जीव आणि शिव, जीव शिवाचं ऐक्य करून दिलं. माझ्या श्रीपाद बाबान माझ्या रामदास बाबान रूपाला दाविलं, निज रूपाला दाविलं. आत्म्याला केलं परमात कासे लाविलं, आत्म्याला केलं परमात कासे लाविलं. निज रूपाला दाविलं, निज रूपाला दाविलं. जीवाला लाविलं, त्या जीवाला लाविलं. जीवाला लाविलं, त्या जीवाला लाविलं. या रामदास बाबानं निज रूपाला दाविलं, चित्तात लागीनं चैतन्याची लाविलं, चित्तात लागीनं चैतन्याची लाविलं. ऐका कुठल्या संप्रदायामध्ये जीवाचं लगीन शिवाशी लाविलं. ऐकलं का कुठे? फक्त आनंद संप्रदायामध्ये ऐकायला मिळेल. कुठेही जा महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यामध्ये, पण हेच प्रमाण, हेच अभंग तुम्हाला कुठल्याही कान्या कोपऱ्यामध्ये आनंद संप्रदायामधून ऐकायला मिळेल, पण बाकीच्या ठिकाणी मिळणार नाही. कारण तिथपर्यंत पोहोचलं नाही. कारण हे मागचे तिथपर्यंत पोहोचले. पोहोचल्यानंतर त्यांनी जो अनुभव घेतला, जसा तुकाराम महाराजांनी अनुभव घेतला, तोच आमच्या महात्म्याने अनुभव घेतला आणि आपल्यापर्यंत पोहोचवला. आणि तो धर्माचे पालन पालन करणे पाखंड खंडन हेची करणे आम्हा काम बीज वाढवावे नाम. बघा संतू संतांनी काय केलं? धर्माचं पालन केलं. ते पालन तुकाराम महाराजांचंच अभंग आहे, त्यांच्या अभंगंधर्य आहे. तेच आमच्या संत श्रीपाद बाबांनी, रामदास बाबांनी, नारायण बाबांनी, माने बाबांनी, नाना बाबांनी केलं. तेच तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलं आणि तेच कार्य तुम्ही आम्ही आणखी जनतेपर्यंत पोहोचवायचं कार्य करतोय. कारण आपल्याला पण त्यांनी जे सांगितलं, बाबांनी सांगितलं, हा मी काही कीर्तन करत नाहीये, मी साधू संतांचा निरोप. बाबा माझे बोलायचे, भाऊ हा एक निरोप आहे, पोस्टमनचं काम करा. बाबांचे शब्द मी सांगतोय, मी माझ्या पद्धतीचं काही सांगत नाही.
माझ्या पदाचं सांगितलं असेल तर शेवटी सांगेल बाबा काय ते मी माझ्या पदाचं सांगितलं. म्हणे धाडिले सुखा म्हणे मला धाडिले निरोपा सुखा म्हणे मला धाडिले निरोपा मार्ग आहे सोपा सुखा रूपा मार्ग आहे सोपा सुखा रूपा. जसं तुकाराम महाराज बोलतात तुका म्हणे धाडिले निरोपा धाडिले निरोपा मार्ग आहे सोपा सुखरूप. तशा प्रकारे बाबांनी पण तेच सांगितलं भाऊ प्रमाण दिलं मग थोडंसं राहिलं पुढे सांगता भाऊ एक काम करा तुम्ही जसं पोस्टमनचं आम्ही आजपर्यंत काम करत आलो तसं तुम्ही बघा शब्द काय होते ते शब्दांना महत्व होतं. ज्ञानेश्वरी मधलं आपण ज्ञानेश्वरीचे ओवी वाचतो नामा म्हणे श्रेष्ठ हे पण सांगणार मी पुढे नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी ओम नमो ज्या वेद प्रतिपाद्या जे जे सूक्ष्म विद्या आत्मरूपा बाबांच्या श्रीपाबाबांच्या वाणीतून निघालेले वेद मी सांगतोय जे मी ऐकलेले सांगतोय. बाबाला हा निरोप आहे हा खेडोपाड्यामध्ये बघा शब्द काय वापरले खेडेपाड्यामध्ये जाऊन आवडा निरोप पोचवा आणि पोस्टमनचं काम करा तर लोकांना ते कळेल. लोकांना त्याच्यामध्ये रस आहे लोकांना ते कळवणारे कोण नाहीये म्हणून तुम्ही तुमच्या हिशोबाने जेवढं तुम्हाला जमेल तसं भाऊ करा. हे आमच्या महात्म्यांचे शब्द किती वर्षात आम्ही ऐकलं 5 वर्षात गाणं तेच सांगायचं तरी पण आपण बोलायचे काय बाबा रोज एकच सांगताय बाबा एक सांगून ते मला कळत नव्हतं मी दुसरा बाबा काय सांगणार मला बाबाने एक सांगितलेलं मला जर कळत नव्हतं तर बाबा दुसरं काय सांगणार बाबा बाबांचे काय शास्त्र काही असं होते का बाबा हा बाबांच्याकडे पाठांतर असं होतं कारण ते आपल्याला घेताच आलं नाही. ज्यांच्याकडे बाबा गेले 20 वर्ष 25 वर्ष गेले ते असेच रिकामी राहिले त्यांनी कधी त्याचा विचारच केला नाही. बाबा काय सांगतात बाबांना माणसारूपी पाहिलं त्या मंडळी काय ज्यांनी बघितलं नाही त्यांनी मी थोडं इकडलं नाही सांगत आहे कोकणामधून सांगतो आता समजलं का तिथे बाबांनी 20 वर्ष गेले आणि तिथे हे ज्ञान सांगितलं पण त्यांना ते घेता आलं नाही. कारण काय माहितीये का ज्यांना घेताना का नाही आलं नाही त्यांनी विचारच नाही केला नाही बाबा काय सांगतात येताना जातात. बाबांना कशामुळे बघितलं मानव रूपी बघितलं पण अवतारी पुरुष जसा ज्ञानेश्वर महाराज होता तशा प्रकारे जर श्रीपाद बाबा त्यांनी जर पाहिलं असतं तर खरोखरच आज त्यांचा उद्धारी झाला असता. आणि त्यांनी आज हे सांगायचं म्हणजे समजलं का की महाराष्ट्र गाजवला असता. आज एक व्यक्ती नाही आली मी त्याला बोलवलं होतं अवधून बोलवतो ईश्वर महाराजांना मी फोन केला होता की महाराज या कारण ते जुने होते बाबाचे पट्ट शिष्य होते श्रीपाद बाबांचे ईश्वर महाराज हे वसंत महाराज सुनील महाराज हे नंतरचे आहेत पण जे काय आहे ते ईश्वर महाराज होते. आणि त्यांनी सांगायचं म्हणजे बाबांचे सगळे शब्द हे करणं ज्ञान करणं कुठेही काही असं ते त्यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे म्हणून त्याला मी बोलवलं होतं पण ते दोघेही नाही आले. असं ठीक आहे चालेल त्यांनी बाबांनी त्यांना जवळून सांगितलं ईश्वर हे तुम्ही आळंदीचं जेव्हा मळ येतात तेव्हा माझ्यासोबत खेळतात आणि त्यांना सांगितलं ईश्वर महाराजांना ईश्वर महाराज तिकडे आळंदीकडे पण लक्ष तुम्ही द्या आम्ही आहेत तोपर्यंत लक्ष द्या नंतर तुम्हाला कोण विचारणार नाही. स्पष्ट सांगितलं होतं आम्ही आहेत तोपर्यंत लक्ष द्या. मला माझ्या समोरची गोष्ट आहे आता ईश्वर महाराज काय माझा कोण माझी गुरुबंधू आहे माझा काय माझा तो नातेवाईक नाही आहे मी त्याचं उच्च मी गुण गायला जे बाबांचे शब्द होते ते मी सांगतोय सांगण्याचा प्रयत्न करावाच पाहिजे पण त्यांना ते कळालं नाही त्याला काय करणार ज्याला कळालं त्याला मिळालं नाही ज्याला मिळालं त्याला कळालं नाही. स्वर्गीचे अमर घ्या स्वर्गीचे अमर इच्छिता की देवा 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 मृत्युलोकी भावा जन्म मृत्युलोकी भावा जन्म नारायणी नामी होऊ नारायणी नामी होऊ देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मा स्वर्गातले देव वाट बघतात की हा भूतळाव मृत्यू लोकांमध्ये आम्हाला केव्हा जन्म मिळेल. आणि आपल्याकडे काय चाललंय माहितीये का आपलं नाही हा आपल्याकडे सांगतोय मी आपल्याकडे चाललंय मी स्वर्गाला जायचं तेव्हा करेन. आपण एखाद्या व्यक्तीला समजावायला गेलो सांगायला गेलो बाबा
अशा प्रकारे या संप्रदायाचा अनुग्रह घ्या. याच्यामध्ये समजलं जीव शिवाचं ऐक्य होतं. ते म्हणतात आम्ही स्वर्गात गेल्यावरती करू. म्हणजे विचार करा किती विचार वेगळे आहेत. आणि वरच्या देवांचे विचार काय आहेत की आम्हाला या मृत्यू लोकांमध्ये केव्हा मिळेल. इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देव इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो देव इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती दास श्रीपादांचे झालो. कारण या महाराष्ट्र भूमीमध्ये कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा. आज आमचे नारायण बाबा महाराजांनी आज हे प्रमाण घेतलं. त्यांचे वडील मालकरी, आई मालकरी, ते स्वतः दोघेही मालकरी, त्यांची मुलगेही मालकरी, त्यांच्या सुनाही मालकरी आणि त्यांची मुले नातरुंडही मालकरी. मग याला म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा. म्हणजे पूर्ण कुटुंबामध्ये गाडी तुमच्या घराण्यामध्ये महाराजांची बैलगाडी होती. होती यांची. कारण आम्ही पाहिलेल्या आहेत ना. ज्या गोष्टी आम्ही ज्या पाहिल्या त्या आमच्या बरोबर आठवणीमध्ये सगळ्या आहेत. तर ती गाडीने सांगितली. या महात्म्याने ड्रायव्हर सांगितलं ना ते बघा ह्याची आहे. जे तुम्हाला आम्हाला जे मिळालेलं नाम आहे
आणि त्या नामावरती तुम्ही आम्ही सर्वांनी विश्वास ठेवला म्हणून तर ह्या क्षणापर्यंत आपण पोचलो. किती महत्वाचं आणि किती अनंत उपकार किती ह्या वाणीनं जरी त्यांची हे बोललं का त्यांच्यासाठी जरी मान कापून जरी दिली तरी त्यांची काही थोडी म्हणजे एक पण आपण दीड पण एक विसरू नको साधका तू माझ्या श्रीपाद भावाला. विसरू नको साधका तू माझ्या श्रीपाद भावाला. विसरू नको साधका चारी पाची बाबांनी जे आपल्याला अनुग्रह दिलाय तो व्यक्ती साधक त्यांचा साधक. बाबा कधी बोलले मी तुमचा गुरु नाही तुम्ही माझे शिष्य नाही. श्रीपाद बाबांचे शब्द कसे होते खरं तर मला सांगायचं आम्हाला त्या टायमाला असं वाटायचं आम्ही नवीन होतो मंडळी. मी विचारात पडायचा बाबा असे का बोलतात तुम्ही माझे मी कोणाचा गुरु नाही तुम्ही माझे शिष्य नाही. अशा प्रकारे बाबांच्या शब्दातून त्या वाणीतून वेद निघायचे आम्हाला असं वाटत. आता त्यांचा अनुग्रह तुमच्या आमच्यामध्ये याच्यामध्ये जो ह्या देहामध्ये आहे त्याला कोण विसरेल का? कारण साधे महात्मे होते का? अवताराला आलेले महात्मे आनंद संप्रदायामध्ये बाबाने श्रीपाद बाबा त्यांच्या गुरुपासून म्हणजे परंपरा तर त्यांनी बाबांनी जे कार्य केलं श्रीपाद बाबांनी जे कार्य केलं ते महाराष्ट्रामध्ये कुणीच नाही केलं. महाराष्ट्रामध्ये श्रीपाद बाबांसारखं कार्य केलं. बाबा घाबरलेले काही नाही रोखठोक बोलते जे शास्त्रामध्ये आहे ते सांगायचं आणि तेच तुम्हाला आम्हाला सांगायचं आहे तेच तुम्ही आम्हाला करायचं आहे. समजलं का? ज्यांच्या नामाने फुलतो माझा
कीर्तन तुम्ही करायचं आहे आणि तेच कार्य तुम्ही केलं. याला संतांची पायी हा माझा विश्वास आणि संतांची पायी हा माझा विश्वास. संतांची पायी हा माझा दासोचं पत्करलं आणि बाबांनी सांगितल्याप्रमाणे तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे संतांची पायी हा माझा विश्वास ठेवला. विसरणं पुढे काय केला? संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दासत्व सगळं भावाने म्हणजे मनाने म्हणून सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवला. म्हणून तुम्ही आज जे संतांचे श्रीपाद बाबांचे, रामदास बाबांचे, नारायण बाबांचे, माने बाबांचे, नारायण बाबांचे जे तुमच्या वाणीतून स्पष्ट शब्द सांगायचे निघतात त्या विश्वासामुळे निघतात. विश्वास फार महत्वाचा आहे. बाबा सांगायचे भाऊ आमचं नाही ऐकलं ना तरी चालेल पण शास्त्रात सांगितलं ते ऐका. गुरु प्रचिती, शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती तिघांची वेळ बसले पाहिजे. परत बाबा सांगायचे भरतखंड नरदे प्राप्ती तर भाग्याची संपत्ती. तुमचा जन्म कुठे झाला? भारत देशामध्ये झाला. त्यातल्या त्यात कुठे झाला? माझे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी घेणे देणे सुखोत्सवरी होऊन द्या जगा. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये संतांच्या भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला. म्हणजे किती आपण परत भाग्याचे. पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ परत करतो. पवित्र जे कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतले. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पवित्र कुळामध्ये जन्माला आलो. तुम्ही आम्ही त्या कुळामध्ये जन्माला आलो आणि ते चिंतन ते भाग्य तुम्हा आम्हाला मिळालं. कोणाच्या कृपेने? तर संतांच्या कृपेने.
ह्या संतांच्या कृपेने, तुकाराम महाराजांच्या कृपेने, ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने ह्या भूतळावरती जे संत होऊन गेले, सावतामाळी म्हणजे जे तुळशीराम महाराज जे संत होऊन गेले त्यांचे अनंत उपकार या महाराष्ट्रावरती आहे. म्हणून ती माझी मराठी नगरीची ओळी घेतलेली होती. कारण काय, ह्या 56 संत महाराष्ट्रामध्ये अवताराला आले. 10 संत महाराष्ट्राच्या बाहेर अवताराला आले. 46 संत महाराष्ट्रामध्ये आले आणि 10 संत महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे गुजरात वगैरे पंजाब इकडे तिकडे असे करून 56 भाषेची संस्कृत प्राकृत भाषाची माऊलीने ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी शुद्ध मराठीमध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. आणि तो न शिकणाऱ्यांना, त्यांच्याकडे वाचन नाही, शिक्षण नाही, आंध्रा असो कसाही असो, त्याला वाचता आली अशी ज्ञानेश्वरी बनवली. कुणी बनवली? ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली. कुणी? सदानंद. परंतु कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. भारत देशामध्ये बाबा सांगायचे पिनल कोड 3 पिनल कोड आहेत. बाबा सांगायचे 2 पिनल कोड आहेत सांगायचे. समजलं का? गीता, भागवत आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ अशा प्रकारे बाबा सांगायचे आणि वाचन करायला सांगायचे. गीता भागवत करीची श्रवण अखंड कीर्तन विठोबाचे. कारण त्याच्यामध्ये श्रवण भक्ती, आता आपला विषय झाला त्याच्याबरोबर, म्हणजे श्रवण भक्ती फार महत्वाची आहे. महाराजांनी आमच्या प्रवचन केलं, त्याच्यामध्ये त्यांनी काय काय विषय फार उचलून मांडले होते, चांगले विषय मांडले होते. समजलं का? कारण श्रवण भक्तीला महत्व दिले. पठण भक्ती पण पाहिजे, पाठांतर पण पाहिजे, श्रवण पाहिजे, पाठांतर पाहिजे आणि आत्मज्ञान पण पाहिजे. तिन्हीची जेव्हा मेळ बसेल तेव्हा आपल्याला हा आनंद बघता येतो. आज खरं झालं तुम्ही त्या माझ्यासारख्या माणसाला काही येत नाही. समजलं का? कसलीच वेळ नाहीये. पण तुम्ही मला आपल्या त्या पुढे अभंगामध्ये आहे ते त्यानंतर सांगेल फटाफट घ्यावा लागेल, आपला टाइम होतो. तर तुम्ही उचलून आणला मला आणि मला त्याचा आनंद मिळतोय. तुम्हाला किती मिळतोय मला माहित नाही, पण मला तो आनंद मिळाला. समजलं का? श्रीपाद माझी माता, श्रीपाद माझा पिता, 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 बंधू बहीण चुलता, श्रीपाद माझा बहीण बंधू चुलता, श्रीपाद माझा, श्रीपाद माझा गुरु, श्रीपाद माझा गुरु, श्रीपाद माझा गुरु, श्रीपाद माझा गुरु, बहीण बंधू चुलता, श्रीपाद माझा बहीण बंधू चुलता, श्रीपाद माझे गुरु, श्रीपाद माझे श्रीपाद माझे गुरु, श्रीपाद आपले आई वडील होते. श्रीपाद माझा गुरु, श्रीपाद माझा तारू, तर त्याने आपल्याला ताडलं. आई वडिलांनी जरूर द्यायचं कार्य केलं. जे उद्धार जो केला तो श्रीपाद भावाने केला. सर्वांचा, तुमचा, आमचा, सगळ्यांचा. म्हणजे आपण नुसतं त्याला गुरु म्हणून बघायला सर्वसिद्ध तेच आहे. विश्वंभराचा अवतार, अवतार
अवतार होते. श्रीपाद बाबा हे विष्णूचे अवतार होते. पण बाबांनी सर्व गोष्टी साधेपणामध्ये, बाबांचं बसणं कसं होतं, उठणं, राहणं, खाणंपान सगळं बाबांनी एवढं म्हणजे जनतेसाठी आपल्यासाठी. एक वेळ अशी गोष्ट आली, विश्वभरचा अवतारच होते ते सांगायचं म्हणजे, पण आज हे थोडं सांगतो, मागे जाऊन सांगतो जरा. एक वेळ अशी गोष्ट आली, मी देवरूच्या सप्त्यामध्ये ओवी घेतली होती. पाये पा दूध पवित्र आणि गोड पासेची कदराकडे ते अवेरून गोचिर अशुद्ध का नसे. आणि पुढे काय कमलकांदा वगैरे बाबाचे खांबाला घेऊन बसले होते. चारही बाबा असे बसले होते, समोर बसले होते. आणि माझी पहिलीच सेवा असेल मला असं वाटतं त्या टायमाला. जुनी गोष्ट आहे, फार जुनी. तर माने बाबांना बाबाने सांगितलं, बाबा माने बाबा तुम्ही नका बसू, महाराजांना बसवा, आज प्रवचन त्यांना करून दे. माझ्या अंगाला कापरू उठलं. म्हणजे असं काय सांगणार मी याच्यासमोर 4 मत्यांसमोर सुरुवातीला बरोबर काय सांगणार. ते भाऊ ना असं बघाच बसलो. आणि ती ओवी घेतल्याच्या नंतर झालं, तुरंत झालं. बाबाने मला बाजूला घेतलं तिकडे बाजूच्या अंगणामध्ये आणि सांगितलं, भाऊ थोडं दूध घेऊन याल का. मला म्हणजे बाबाचं कोणीच्या पिता दूध तर प्रत्येकाच्या घरी आहे. हो बाबा आणेन ना. मग 1 कप दूध घेऊन या. मला वाटतं बाबा काय बघा सुरुवात होती. बाबा काहीतरी मला सांगत असतील की दुधाची चहा बनवा म्हणून. भ्रम कुठे, परमार्थ न कळला मला, म्हणून मला भ्रम तयार झाला होता माझा. मी माझं सांगतो, दुसरं कोणाला सांगत नाही आहे. तर बाबाने मला असं सांगितलं, भाऊ जरा 1 कप दूध आणाल का. हो बाबा आणतो ना. विश्वास फार ना बाबांवरती. हो आणतो ना. आता बाबाने कशाला मागितलं मला काय माहिती. ठीक आहे घेऊन येतो. ते आणा, चांगलं चुलीवरती तापवा आणि तापवल्याच्या नंतर वरती शाई पकडेल, जी मलई पकडते ना दुधावरली, ती मलई घ्या आणि मिशी पुरीपासूनच ठेवत होतो. त्या मिशीला चांगला ताव मारा, लावाची मलई लावा आणि मस्त ताव मारा, अशा प्रकारे सांगितलं. तेव्हा कुठे थोडंसं डोक्यामध्ये आलं, परमात्मा थोडा डोक्यामध्ये आला. म्हणजे बघा, जवळ बसून, आपल्या जवळ त्यांच्याजवळ बसून त्यांना ते वाटलं तुम्ही हे कार्य करू शकता. आणि शेवटी एवढे वर्ष गेल्यानंतर, 7 वर्ष गेल्यानंतर बाबांनी 97 मध्ये शेवटचा सप्ताह केला. चौघांना जवळ आणले, मंदिराजवळ आणल्यानं सांगितलं, भाऊ आता आम्हाला पुन्हा येणं नाही, हे कार्य तुम्हाला करायचं आहे. आणि ते आजपर्यंत आम्ही करतोय, पण आमचीच मंडळी आम्हालाच घालतायत. मला माझे गुरुवर अरविंद महाराज विचारत, का भाऊ तुम्हाला काय नाही ते कार्यक्रम म्हणजे. बोललो नाही त्याला आडवत माझा कार्यक्रम. आमचं पटकन बोलणं आहे, स्ट्रेट बोलणं आहे, खरं बोलणं आहे. आम्ही चोरून बोलत नाही. आम्हाला कशाला कार्यक्रम द्यायची. नाही केलं जाऊन दे, आपलं काय बरं पडतंय, काय बरं पडतं कार्यक्रम दिला. समजलं का. त्यांनी कार्यक्रम द्यावं, समजा त्यांच्याच गावामध्ये त्यांनीच करावं, ते त्यांना करून देऊ बोललो. भाई मी महाराजांनी मला असे किती वेळ विचार नाही केली. बरोबर त्यांनी विचार नाही केली. म्हणजे बाबांनी सांगितलं, त्यांनी समोर सांगितलं ना, मग बाबांच्या शब्दाचा त्यांनी मान नाही ठेवलाही माझं म्हणणं नाही. ठेवलं का. हां मग मी हा अभंग कशासाठी घेतला की त्यांचं वचन, म्हणजे त्यांनी सांगितले शब्द त्यांच्या चौकांना एकत्र धरून सांगितलं ना. कार्यक्रम तिकडे चालू आहे, पण त्यांच्या पाण्याने चालू आहे. आपली मंडळी जाऊन फुकटमध्ये कार्यक्रम करत होती. आम्हाला स्वतःला लाज वाटते. आम्ही तुम्हा मंडळीला आमंत्रण मी करायचं, ते करत नव्हते. आणि तुम्ही खर्चाने, तुमच्या खर्चाने तिथे देऊळमध्ये प्रत्येक सप्त्याला हजेरी लावत होते, कार्य करत होते. दातोलीची मंडळी, आपली दिवाळीची मंडळी आहे, समजलं का, की आजची ते आजवाले तेच आहे सगळे. पण आपली मंडळी जातीने तिकडे जायची, कार्यक्रम करायचीच ना. हां म्हणून मी हा अभंग घेतला. संतांचे पायी हा माझा विश्वास. त्यांना तो संत कळला नाही, त्यांनी ते आचरणामध्ये आणला नाही. म्हणून त्यांच्या आता परिषद एका गावामध्ये 2 सप्ते, एका गावामध्ये. आता सांगायचं म्हणजे काय माहिती का, की आम्ही तिथे गेलो काही दिवसांची, ते गावामध्ये वेगवेगळं वातावरण झालं. माझ्या ताफ्यात दिला कार्यक्रम, माझ्या ताफ्यात दिला कार्यक्रम. 2 वर्ष चांगला चालला. परत सांगितलं नाही आता नाही काय. बरं ते एकत्र झाले, काट्या कोणसायला लागले. बोलले तुमचं तुम्हीच करा, मी तुम्हाला सांगत पण नाही. कुठं सांगतो मी देवाला मंडळी का, कारण सांगतो का मला नाही लागत ना. कारण त्यांच्यामध्ये जर पटत नसेल आणि त्यांना आम्ही केलेलं कार्यक्रम खपत नसेल. हां अरे तुम्ही कोणाला पहिली 5 रुपयाचं कोणी तुमच्यावर पाकिट हे घेतलं नाही, हे घेतलं नाही. घेतलं का मंडळीने कोणी. जाणाऱ्या दिव्यातल्या मंडळीने 1ही रुपया मी ज्यांना बोललो, मी चालू कीर्तनामध्ये विचारतो, तुम्ही श्रीपाद बाबांना किती पैसे दिले.
यशवंत महाराज, वसंत महाराज, सुनील महाराज आणि ते बबनबुवा श्रीपाद बाबाला किती पैसे दिले तुम्ही? फक्त वसंत महाराज तुम्ही नेहान करायचं काम केलं. पाकिटं दिली का? आमच्या आलेल्या मंडळींनी पाकिटं घेतली का तुमच्याकडून? नाही घेतली ना. विनामूल्य सेवा करतात त्यावेळेला लाभून येऊ आणि स्वतःच्या खिशातली अन्नदानाची पावतीही फाडताय. म्हणजे किती आहे? म्हणजे हे तुम्हाला हा संतांचं कार्य जर करता येत नसेल तर तुमचे तुम्हीच. आता मला मागे 2-3 वर्ष म्हणायला लागले आमच्या त्या मंडळामध्ये या. बोलू तुमच्या मंडळामध्ये मला नाही जमणार. बोलू तुमचं तुम्हीच करायचं. आमची हजेरी असणार, आम्ही येणार, आम्ही नाही येणार. बोललो लय मला प्रयत्न केले होते. त्यांनी सांगायचे तुम्ही या, हिचा तुमच्या ठरवणार, मला जमणार नाही. मी गावी असतो बोलतो. आता बोललो गावचं ठिकाण जास्त आहे आणि मुंबईमधून कमी आहे. समजलं का? पण मी काय माहिती का बघा, मी माझं एकच सांगणं आहे, मी ह्या देवामध्ये माझ्यावरती अनेक प्रसंग आले पण ह्या सगळ्या मंडळीने मला असा सपोर्ट केला आहे की भरपूर काय म्हणजे सांगायचं गेलं माहिती का, ह्यांचे संतांचे जे आहेत त्यांचे वैयक्तिक त्यांचे ह्या मंडळीचे माझ्यावरती अनंत उपकार आहे. मी ते विसरलो नाही आणि विसरले नाही. मी माझ्या मुलाबाळांना नातूमुलांना पण सांगतो. हां चालेल बरं. आता दुसरा चला ठीक आहे. आता तेवढ्यामध्ये का थोडक्यात सांगितलं भावार्थ, कधी वेळ भेटेल तेव्हा सांगू पूर्ण. समजलं का? हा वेळेच्या बरोबर का आपण आता दुसरं हेची माझे हित करीती सकार, 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 जेणे हा गोविंद गोपाळ, जेणे हा गोपाळ हेची माझे हित करीती सकार, हेची माझे हित करीती सकार, जेणे हा गोपाळ गोपाळ, जेणे हा गोपाळ गोपाळ, त्याची माझे हित करीती सकार, त्याची माझे हित करीती सकार. त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. आता हित करणारे कोण असतात? संत असतात. धावती सांगतो सांगतो कारण 2 चरणातून बाकी आहे. धावतो 2 चरणं बाकी आहे. तर कोण करणार आहे हित? कोण करणार आहे? तर संत करणार आहेत. आता कशामुळे? तुम्हाला आम्हाला दिलेलं ते नाम आणि तो गोपाळ सांगितलंय कशामध्ये? म्हणजे आपल्या हृदयामध्ये वास्तव्य करतोय तो गोपाळ म्हणून सांगितलं. त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. आणि नंतर पुढचा चरण आहे भागलिया मज. या भागलिया मज वागदिया माझ वाहातील कडे, वागदिया माझ वाहातील कडे, भागलिया माझ वाहातील कडे, भागलिया माझ वाहातील कडे, त्यांचयाने गोडे सर्व सुख, त्यांचयाने गोडे सर्व सुख, सर्व त्याची माझे हित करीती सकार, त्याची माझे हित करीती सकार, त्याचे गोडे सर्व सुख, त्याचे गोडे सर्व सुख, सर्व सुख, त्याची माझे हित करीती सकार, त्याची माझे हित करीती भागलिया मज वाहातील कडी, त्यांच्या याने जेवढे सर्व सुख. जरी आपण थकलो भागलो
दमून आलो तरी पण काय संत काय करतात? संत काय करतात? आपल्याला उचलून घेतात, कडे नाचवतात. म्हणजे कुठल्या प्रकारे उचलून असं कडेवरती नाही, जे आपल्याला दिल आहे, जे राम दिल आहे त्याचा भावार्थ समजावून सांगतात. अरे कसले थकले तुम्ही, बाबांनी कधी हा विषय केला होता का? बाबा मी आज थकलोय, आज मी कार्यक्रम करणार नाही, आम्ही करतो. बाबांनी कधी सांगितलं? अडचणीतून शोधून काढले भाल्याची हो वाट, अडचणीतून शोधून काढली भाल्याची हो वाट, पुराची लावून पाजती आम्हा, पुराची लावून पाजती आम्हा, नाही जगाच्या मापानं, नाही जगाच्या निघत्या वेळी म्हणत होते आम्ही येतो ताई, काही पुन्हा बोलणं झालं ज्ञानोबाची सांगितली ख्याती लवलाय, आमच्या माता तुम्हा काही सांगणे नाही, श्रीपादाचे मन कैचे लोण्यावरी भाऊ, विश्वपिता पडलं पुढं कैसे श्रीपाद बाबा चरणीचा विनली तो राज, विसरू नका श्रीपादाला होईल तुमची ताज, विसरू नका रंगाचा बोलता येत नाही जगाच्या मापानं, बोलता येत नाही जगाच्या मापानं, एवढं प्रेम श्रीपाद बाबांचं, एवढं प्रेम दिलं बाबांचं, एवढं प्रेम दिलं बाबांचं, एवढं प्रेम दिलं बाबांचं, एवढं प्रेम आता आपण एक वेळ भजन करूया, कारण का आपली वेळ झालेली आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा तुका म्हणे शेष घेईन
संतांचे पायी हा माझा विश्वास करो हवे दास झालो त्यांचा त्याची माझे हित करीती सकळ देणिया गोपाळ भागलिया मज वाहतील कडे त्यांच्या ह्याने थोडे सहज त्याची माझे हित करीती सकळ देणिया गोपाळ कृपा म्हणे शेष घेईन आवडी वचन न गोडी बोलिले ते अभंगाची 4 चरण झालेले अभंगाची 4 चरण झालेले आहेत. आपला वेळही झालेला आहे तरी कीर्तन रूपी जे तुम्ही सहकार्य मला केलं खरोखरच मी पहिला सुरुवातीलाच बोललो होतो व्यासपीठावर उभा राहताना कीर्तन तुम्हाला करायचं आहे मी फक्त उभा राहणार आहे. कारण काय माहिती आहे का मला तो सांगत नाही बाबांनी माझ्या नाही सांगितलं पण मला सांगावं लागतं आहे. आता 2-4 दिवसापूर्वी माझा संसाराचा मला त्रास होता. नारायण महाराजांना मी यांच्या घरी बसलो तेव्हा त्यांनी विषय मांडला भाऊ ते काय असं मला ते असं काय करू नका आपलं तुम्ही विषय म्हणजे संत संघ असेल ना तिथंच माझं ते खंडन झालं मी घरी गेलो माझा आनंद तयार झाला माझ्यामध्ये. अरे डॉक्टरने मला सांगितलं आहे एन्जिओप्लास्टी करा एन्जिओग्राफी करा 8 दिवसानंतर
गोळ्या वगैरे दिल्या, पण त्याच्यामध्ये मला फरक पडला. अजून एक तुम्हाला सांगतो जाता, तो 2 मिनिटं घेतो. जेरीनं मी बाबांना बघायला, बाबा जेव्हा आजारी होते त्या टायमाला बोलवायला आम्ही घोटीला गेलो होतो. घोटीला गेल्यानंतर बाबा घरी होते, आम्ही दोघेच गेलो होतो. आम्ही गेल्यानंतर बाबाला श्रीपाद बाबांना विचारलं, बाबा काय तब्येत बरी? तर कुठे सांगितलं तुम्हाला? बाबा खरोखर आजारी होते आणि बाबा आम्हाला बोलतात तुम्हाला कुठे सांगितलं? नाही आम्हाला कळलं म्हणून आले. मला बोलतं काय झालंय? काही नाही झालेलं आहे बोला. म्हणजे असे बातमी. आणि आता आम्ही काय सांगायचं, बाबाने आमच्या या भूतळावरती 78 वर्ष बाबांचं व्हायचं शेवटच्या यात्रेला समजलं. बाबांचं कार्य बाबाने 78 वर्ष, तुकाराम आजारी 50 वर्ष काढली. साधू संत कमी वयामध्ये ह्या जगाचा, ह्या महाराष्ट्राचा, ह्या देशाचा उद्धार करून जातात. कारण त्या अवताराला त्याच कार्यासाठी आलेले असतात. आणि तुम्ही संतांची, भक्तांची संसार आणि देवाची संसार, देवाची नाही भक्तांची काहीतरी अभंग कीर्तन केलेलं आहे, पण आता अभंग पाठात तर होत नाही आहे. भक्तांची संसार, देवाची अवतार आणि भक्तांची संसार दोहीचा विचार एकपणे. बघा किती सांगितलंय, म्हणजे समजावून सांगितलंय. तुकारामाला तर दुर्बंध आहे. अशा प्रकारे संत जे आम्हाला, म्हणजे बाबांनी तुमच्या आमच्यावरती अनंत उपकार केले, तुमचा आमचा भ्रम काढून टाकला. समजलं का? तरी पण माझ्यासारखा मुलीशी अजून पण तोच विचार करतोय की मला काहीतरी झालंय. झालं तर होय, काय हा देह नाशिवंत ते जाणारच आहे, एक ना एक जाणारच आहे. परंतु आपण घाबरलं नाही पाहिजे आणि संतांच्या शब्दावरती वाण्याचे विश्वास ठेवला पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.